गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो कसे आहात तुम्ही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आषाढी एकादशी म्हणून मी उपवास करतेय. युजली मी असं कोणता उपवास ठेवत नाही. तर मी आज प्लॅन केलंय की मी आज साबुदाणा खिचडी बनवेल. एक गोष्ट तुम्हाला पण रिअलाइज झालीये का, आपण दररोज एवढ्या रश मध्ये असतो की सणासुदीच्या गोष्टी खूप लक्झरियस फील देतात. एक तिला साडी घालणं एक चॅलेंजच आहे. मी 2-3 वेळा घातली पण ते काय बरोबर मला जमलं नाही. तर मग मी नॉर्मल आपलं वेअर करून घेतलं. आज मी एवढ्या रश मध्ये माझा डे स्टार्ट नाही केलेला. दररोज मी थोड्या रश मध्ये असते. आज मग मी एकदम शांतपणे देवपूजा केली. मी लहान होती ना तेव्हा मला साबुदाणा खिचडी खूप आवडायची. पण आता आता मला जास्त नाही खाऊ वाटत. आणि माझ्यासोबत तर असं खूप वेळा झालं. मी एकदम मनातून असं ठरवते की नाही आज मी काहीच नाही उपवास कशामुळेच मोडणार नाही. पण एंड ऑफ द डे पर्यंत ना अशी गोष्ट माझ्यासोबत होते की त्याच्यामुळे कुठे ना कुठे उपवास सुटून जातो. कारण की मला माहित नाही ना की काय उपवासाला चालतं काय नाही ते. मिरची मी चेचून घेतलीये. आज स्कूलमध्ये वगैरे कोण ना कोण रुक्मिणी बनून जातं, कोणी विठ्ठल बनून जातं, कोणी वारकरी बनून जातात. मस्त आज प्रोग्राम असतो. आम्ही स्कूलमध्ये असताना पण असायचे. मी दोन्ही मधून काहीच नाही बनली. अरे खरंच नाही बनली. ते स्कूल फंक्शन असू ना, मी घागराच घालून गेली नेहमी. इव्हन माझ्या बर्थडेला मी घागरा घालून गेलेली. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. म्हणजे मला ना खूप असं मेकअपचा शॉक होता. एक मोठे मोठे इयरिंग घालणं, पर्स घेणं. आधीचे जे लेडीज होते ना, म्हणजे आपली आई झालं, आजी झालं, तर त्यांना ना प्रत्येक गोष्ट विथ मेजरमेंट लक्षात राहायची की एवढं एवढंच मीठ घालायचं, एवढं एवढंच तिखट पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. मी आता साबुदाणा खिचडी 2-3 वेळा बनवून झाली, पण तरी माझ्या लक्षात येत नाही की काय चुकतंय माझं. म्हणजे एव्हरी टाइम ती रेसिपी काहीतरी नवीनच बनते. म्हणजे नॉट ओन्ली साबुदाणा खिचडी, पण प्रत्येक जी रेसिपी मी बनवते ना, आता ह्या वीक मध्ये जर मी काही बनवलं तर नेक्स्ट वीक मधून ते माझ्या डोक्यातून गेलेलं असतं. मी विसरून पण जाते की काय कसं टाकलं होतं मी. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावर बघायला आवडेल हे मला कमेंट मध्ये सांगा. तुमचा आजचा दिवस कसा गेला, तुम्ही कसा साजरी केला, उपवास केला की नाही, हे सगळं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच माझ्यासोबत काही ना काही डिझास्टर्स होत राहतात. एक दिवस असा जात नाही की मला झटका नाही बसत. साबुदाणा खिचडीवर कोथिंबीर असते की नाही हे तुम्ही मला सांगा. बनवून रेडी आहे. हम्म. छान झालेलं आहे पण ते गरम आहे ना त्याच्यामुळे मला टेस्ट समजत नाहीये. हॅव अ गुड डे आणि पुन्हा भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये.